नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक वित्त या अर्थशास्त्राच्या घटकावर बोलत आहे। तर मागचा व्हिडिओ सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आज आपल्याला पाहायचा आहे जो पुढील पार्ट। मित्रहो, आता अर्थसंकल्पामध्ये आपण म्हटलं की दोन भाग असते। एक असते महसुली भाग, दुसरा असते भांडवली भाग। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण महसुली भागाबद्दल बोललोच होतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भांडवली अर्थसंकल्प, आता भांडवली अर्थसंकल्प कसा असते तर यामध्ये भांडवली जमा अधिक भांडवली खर्च ह्या दोन गोष्टीचा समावेश असतो। तसं महसुली अर्थसंकल्पामध्येही महसुली जमा आणि महसुली खर्च ह्या दोन गोष्टीचा समावेश होते। तर यामध्ये आता भांडवली जमा म्हटल्यानंतर भांडवली जमामध्ये कोणकोणते घटक येते हे आपल्याला बघायचं आहे की भांडवली जमामध्ये काय येते। तर पहिले येते बाजार कर्ज भांडवली जमामध्ये। मग बाजार कर्ज कसं तर कर्ज उभारणी, अंतर्गत व बाह्य कर्ज, त्यानंतर जनतेकडून व्यापारी बँकाकडून घेतलेले कर्ज, सरकारने कोषागार हुंड्या विकत घेतलेले कर्ज, बाह्य कर्ज आंतरराष्ट्रीय संस्था, इतर देणी, कर्ज पुनर्प्राप्ती आणि इतर भांडवली जमा या गोष्टी असते आपल्याला भांडवली जमामध्ये। आता भांडवली जमामध्ये असणाऱ्या गोष्टी बघा, कर्ज उभारणी, बाजार कर्ज, जनतेकडून व व्यापारी बँकाकडून घेतलेले कर्ज, हे कर्ज बाजार कर्जामध्ये येते। पुन्हा सरकारने कोषागार हुंड्या विकून घेतलेले कर्ज, बाह्य कर्ज हे आंतरराष्ट्रीय संस्था, इतर देणी, कर्ज पुनर्प्राप्ती व इतर भांडवली जमा हे असते भांडवली जमामध्ये। मग आता भांडवली जमा तर झालं, तर भांडवली खर्चामध्ये काय येणार तर भांडवली खर्चाचा जर आपण विचार केला तर केंद्र व केंद्र पुरस्कृत योजनांवरील भांडवली खर्च, केंद्राने राज्यांना दिलेला भांडवली खर्च, केंद्राने राज्यांना दिलेला भांडवली खर्च, सार्वजनिक सेवावरील भांडवली खर्च, संरक्षणावरील भांडवली खर्च, राज्यांना दिलेली कर्जे आणि कर्जाची परतफेड, तर हे असते भांडवली खर्चामध्ये। आता आपण पाहिलं होतं की महसुली अर्थसंकल्पामध्ये काय येते तर महसुली जमा प्लस महसुली खर्च, आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय येते तर भांडवली जमा आणि भांडवली खर्च। आता आपण पाहिलं जमा कोण्या मार्गाने होते आणि भांडवली खर्च कोण्या मार्गाने होते। हे होत असताना एकूण उत्पन्न आपल्या अर्थसंकल्पनामध्ये असते की एकूण उत्पन्न। मग एकूण उत्पन्न कसं होईल तर महसुली जमा अधिक भांडवली जमा म्हणजेच एकूण उत्पन्न, दोन्ही जमा, महसुली जमा आणि भांडवली जमा दोन्ही जमा म्हणजेच एकूण उत्पन्न। एकूण खर्च महसुली खर्च प्लस भांडवली खर्च, आता महसुली खर्च अधिक भांडवली खर्च हे आपल्या एकूण खर्चामध्ये। आता अर्थसंकल्पाचे तीन प्रकार पडतात, अर्थसंकल्पाचे तीन प्रकार पडतात। त्या तीन प्रकारामध्ये समतोल अर्थसंकल्प, सिल्की किंवा अधिक्य अर्थसंकल्प, त्रुटीचा अर्थसंकल्प, हे तीन त्याचे प्रकार आहेत अर्थसंकल्पाचे। तर समतोल अर्थसंकल्प
अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च, अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च सारखेच असतात. अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च सारखेच असतात. सिल्कीचा अर्थसंकल्प अंदाजित उत्पादन खर्चापेक्षा जास्त, म्हणजेच अंदाजित उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते, तेव्हा असते आपला शिल्कीचा अर्थसंकल्प. तुटीचा अर्थसंकल्प उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, हा असतो आपला त्रुटीचा अर्थसंकल्प. त्रुटीचा अर्थसंकल्प आपण मांडत आहे, तर त्रुटीच्या अर्थसंकल्पामुळे काय होते की आर्थिक विकासाला चालना मिळते. त्रुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. मग आता याच्यात काही तुटीच्या संकल्पना आहे. तूट, तर महसुली तूट म्हणजे काय, तर महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च. महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च. अर्थसंकल्पीय तूट ही दुसरी संकल्पना आहे. आता अर्थसंकल्पीय तूट, तर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. आता याच्यामध्ये अजून आहे राजकोषीय किंवा वित्तीय तूट. आता राजकोषीय तुटीला कर्ज निर्माण करणारी जमा म्हटल्या जाते. राजकोषीय तुटीला कर्ज निर्माण करणारी जमा म्हटल्या जाते. तर राजकोषीय किंवा वित्तीय तूट यामध्ये एकूण खर्च वजा महसुली जमा, भांडवली जमा आणि कर्ज पुनर्प्राप्ती. महसुली जमा, भांडवली जमा आणि कर्ज पुनर्प्राप्ती. मग आता याच्यामध्ये प्राथमिक तूट आहे. प्राथमिक तूट म्हणजेच राजकोषीय तूट मायनस घेतलेल्या कर्जावरील व्याज. प्राथमिक तूट म्हणजेच काय, तर राजकोषीय तूट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज. प्रभावी महसुली तूट. आता प्रभावी महसुली तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने. प्रभावी महसुली तूट म्हणजेच महसुली तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने. तर यामध्ये ह्या त्रुटीच्या संकल्पना होत्या. त्रुटीच्या संकल्पना फार महत्त्वाच्या असते. आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं ते सरळ शेवराव MPSC असेल तरी यामध्ये या चॅप्टरवर प्रश्न असतोच. तरी मित्रहो, चांगला चॅप्टर आहे, त्यामुळे याला चांगल्या प्रकारे करावं. आता एकदा आपण बघून घेऊ, काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता यामध्ये आपल्याला एकूण उत्पन्नामध्ये काय येते, तर महसुली जमा अधिक भांडवली जमा. एकूण उत्पन्नामध्ये, एकूण खर्चामध्ये महसुली खर्च अधिक भांडवली खर्च, महसुली खर्च अधिक भांडवली खर्च. आता यामध्ये आपण पाहिलं की अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. तर 3 प्रकार कोणते? समतोल अर्थसंकल्प, ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च सारखेच दाखवले जाते. दुसरा आहे शिल्कीचा किंवा आधिक्याचा अर्थसंकल्प. अंदाजित उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते, उत्पन्न जास्त आणि खर्च कमी, त्याला म्हटले जाते शिल्कीचा अर्थसंकल्प. त्रुटीचा अर्थसंकल्प
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. आता त्रुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. आता या त्रुटीच्या संकल्पना आपल्या समोर मांडलेल्या आहे. महसुली तूट, महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च. अर्थसंकल्पीय तूट, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. राजकोषीय किंवा वित्तीय तूट, एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक भांडवली जमा कर्ज पुनर्प्राप्ती. अशा प्रकारच्या तुटी महत्वाच्या होत्या. तूट आहे अर्थसंकल्पीय तूट, ती आपण कोणत्या कोणत्या गोष्टीमधून भरून काढतो. तर पहिलं आरबीआय कडून घेतलेली कर्ज, ती तूट भरून काढण्यासाठी आपण आरबीआय कडून कर्ज घेतो. नवीन चलन निर्मिती, नवीन चलनाची निर्मिती आपण करत असतो आणि स्वतःच्या संचित रोख्यातून पैसे वापरणे, हे त्रुटीचा अर्थ भरणा करण्याचे स्त्रोत. मग त्रुटीचा अर्थ भरणा केला तर त्यावर काय दुष्परिणाम होते. आता त्रुटीचा अर्थ भरणा केल्यानंतर त्यावर जे दुष्परिणाम होतात तर ते दुष्परिणाम आपल्यालाही पाहायचे आहे. तर सगळ्यात पहिला दुष्परिणाम होते की सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते. सरकारी खर्चामध्ये प्रचंड वाढ, चलनवाढ व भाववाढ हा सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. चलनवाढ व भाववाढ. सक्तीची बचत, सक्तीची बचत, खाजगी गुंतवणुकीत संरचनेत बदल, खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल. व्यापारी बँकांची पतनिर्मिती वाढते, व्यापारी बँकांची पतनिर्मिती वाढते. हे होते त्रुटीचा अर्थ भरण्याचे स्त्रोत, त्रुटीच्या अर्थ भरण्याचे दुष्परिणाम. तर आता राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003, याला इंग्रजीमध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड मॅनेजमेंट ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड मॅनेजमेंट ऍक्ट यालाच FRBM कायदा म्हणतात. हा कायदा 2003 ला केलेला आहे आणि अंमलबजावणी केलेली आहे त्याची वाली 5 जुलै 2004 पासून. त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे 5 जुलै 2004 पासून. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर नंबर 1 मध्ये होतं की मार्च 2009 पर्यंत महसुली तूट शून्यावर आणणे. त्या कायद्यामध्ये काय होतं की मार्च 2009 पर्यंत महसुली तूट शून्यावर आणणे. हा 5 जुलै 2004 ला लागू केलेला कायदा. त्यानंतर 2009 पर्यंत राजकोषीय तूट हे 3% पर्यंत आणणे. 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3% पर्यंत आणणे. मग आता हे साध्य करण्यासाठी आणि ठरवलेले लक्ष्य गाठण्यासाठी एक विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली? विजय केळकर. तर त्या समितीनं म्हटलं प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी महसुली तूट GDPच्या 0.5% व त्यापेक्षा अधिक दराने कमी करणे. 0.5% व त्यापेक्षा अधिक दराने कमी करणे. त्यानंतर राजकोषीय तूट 0.3% किंवा त्यापेक्षा अधिक दराने कमी करणे. मग हे कमी करत असताना 17 मे 2016 रोजी FRBM कायद्याचे परीक्षण करण्यासाठी 17 मे 2016 रोजी FRBM कायद्याचे परीक्षण करण्यासाठी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली गेलेली होती. आता ही परीक्षण समिती आहे NK सिंग यांची. मित्रांनो, मागील व्हिडिओला जसा तुम्ही उदंड प्रतिसाद दिला तसाच या व्हिडिओला देणार आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणार. धन्यवाद.